नमस्कार. मी वास्तू आचार्य भावना धांडे. आजचा विषय किंवा आजच्या टॉपिकवर मी जो बोलणार आहे तो आपल्या घरचाच टॉपिक आहे. आई आणि बायको ह्या दोन टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत. आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बरेच लोकांची कंप्लेंट असते की माझं घर होत नाही, माझी प्रॉपर्टी होत नाही, नेहमी अडथळे येतात. असं का होतं? म्हणून मी आज आई आणि बायको ह्या दोघींचा विषय घेतलेला आहे. याच्या मागचं कारण काय आहे की मी ह्या दोघींचाच विषय का बरं निवडलेला आहे? तर तुमच्या कुंडलीमध्ये चौथा हाऊस जे असतं ते आईचं असतं. आई ही नेहमी तुम्हाला सपोर्ट करते, तुमचं मन असते, ती चंद्राशी रिलेट करते. कुंडलीतलं चौथं घर हे तुम्हाला नेहमी प्रॉपर्टी देत असतं आणि तेच चौथं घर आईचं पण असतं. त्यामुळे आईशी रिलेशन खूप चांगले ठेवायचे. नुसतं प्रॉपर्टीसाठी म्हणून रिलेशन चांगले ठेवायचे नाही आहे, असं पण इन जनरल तुमचं रिलेशन खूप चांगलं पाहिजे. एक ज्याला म्हणतो ना आपण की तुम्ही नेहमी तिच्यासोबत चांगलं बोला. सकाळी एक शब्द बाहेर निघताना नेहमी विचारा की तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, तुला काही हवं आहे का, तिला नमस्कार करून जा. वास्तूशी रिलेटेड जर विचार करायचा झालं तर आपल्या घरी नॉर्थ वेस्ट ही दिशा सपोर्टिव्ह दिशा असते. तिथे तुम्ही कोणतं पण एक चांदीचं स्वस्तिक लावू शकता. ज्यावेळेस असे काही प्रॉब्लेम येत असतील किंवा तुम्हाला कोणी सपोर्ट करत नसेल, बऱ्याचशा लोकांना असतं की लोन पण सपोर्ट म्हणजे लोन पण घ्यायचं असतं पण बँक पण सपोर्ट करत नाही. अशा वेळेस वास्तूमध्ये नॉर्थ वेस्टला तुम्ही चांदीचं एक स्वस्तिक लावू शकता. आईचं आता मी तुम्हाला ज्या संबंधात बोललेलं आहे की तिच्याकडून आपल्याला कशा प्रकारे घ्यायचं आहे आशीर्वाद, तर आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिच्याकडून एक चांदीचा सिक्का घ्या. तो तुमच्या पैशाचा नको, आईच्याच पैशाचा एक चांदीचा सिक्का पाहिजे आहे. आणि तिला सांगा, म्हणजे आईनी तुम्हाला ओवाळायचं आहे, मग तो मुलगा असो अथवा मुलगी असो. ओवाळून नेहमी मुलाला किंवा मुलीला ज्यावेळेस आई तो शिक्का देईल त्यावेळेस आईने म्हणायचं आहे. शिक्का छोटा पण असू शकतो, असा गरजेचं नाही की 50 ग्रामचाच असेल, 1 ग्रामचा पण छोटा शिक्का असू शकतो. अंगठी स्वरूपात नको, फक्त शिक्क्या स्वरूपात हवा आहे. त्याच्यावर कुठलीही प्रतिमा लक्ष्मीची वगैरे नको आहे, नुसता प्लेन हवा आहे तो. आणि म्हणताना ओवाळल्यानंतर, मुलाला किंवा मुलीला ओवाळल्यानंतर आईने म्हणायचं आहे की मी हा तुला जो शिक्का देते आहे तो शिक्का माझा आशीर्वाद म्हणून देते आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ह्यासाठी म्हणून मी हा शिक्का तुझ्याजवळ देते आणि ह्या शिक्क्याच्या स्वरूपात माझा आशीर्वाद, माझा सपोर्ट नेहमी तुझ्यासोबत राहील. हे म्हणून मुलाला किंवा मुलीला आईने हा शिक्का द्यायचा आहे. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर दिलं आहे, आईने जर दिलं मुलाला किंवा मुलीला, तर खरंच हे खूप लाभप्रद असतं. याची मला खूप चांगले रिझल्ट मिळतात. दुसरं, बायको संबंधित मी एक बोललेलं होतं टॉपिक आताच. कुंडलीमध्ये तुम्हाला शुक्र ग्रह हा तुमच्या बायकोच्या संबंधित असतो. मग हा आपल्याला कशा प्रकारे हेल्प करतो? शुक्र ग्रह हा लक्झरी देतो. हा ग्रह नेहमी आपल्याला लक्झरी देतो. लक्झरी म्हणजे काय? गाडी. जसं तुम्हाला खूप इच्छा असते की नाही आपल्याला आपल्याजवळ मोठं घर पाहिजे, सगळं मोठं जे असतं ना, की आपल्याला मोठी गाडी हवी आहे, ज्वेलरी खूप चांगली हवी आहे अंगावर, ज्या लेडीजला नेहमी आवडतात त्या तरुण वयामध्ये, मी तरुण वय म्हटलं, लग्न झाल्यानंतर लेडीजला ज्या गोष्टी आवडतात आहे, दागिने घालणे, नट्टामट्टा करणे, सगळं व्यवस्थित राहणं, सगळं मॅचिंग राहणं, पद्धतशीर राहणं, परफ्यूम लावणं, सगळे महागाचे जे ब्रँडेड वस्तू आपण घेतो आहे, आपण वापरतो आहे किंवा आपण नेहमी वापरण्याची इच्छा ठेवतो आहे पण आपल्याला ते वापरता येत नाही आहे, त्या आपल्याला नेहमी लक्ष्मीकडून मिळतं. आणि शुक्र ही लक्ष्मी आहे. असं लग्नामध्ये म्हणतात ना की मुलाचा गुरु बघतात आणि मुलीचा शुक्र बघतात, तसं असतं ते. तर आज अक्षय तृतीयेच्या
शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या बायकोकडून, जर तुम्हाला आई नसेल आता किंवा आई दूर राहत असेल, तर अशा वेळेस जर तुम्ही नवरा बायको आणि फक्त मुलगाच राहत असेल तर तुम्ही ह्या दोनपैकी एक उपाय करू शकता. आई असेल तर दोघींकडून पण घ्या, आणि जर आई नसेल, कुठे गावाला राहत असेल आणि तुम्ही फक्त फॅमिलीच तुमची मुलांसोबत राहत असेल इथे, तर बायकोकडून आजच्या दिवशी एक नोट घ्या. ती नोट तिच्याकडून चांगल्या मनाने घ्यायची आहे. बऱ्याचशा लेडीजचा प्रश्न असतो की कुरकुर करून देतात, घे. नोट खूप मोठी असं काही गरजेचं नाही की 2000ची नोट हवी आहे, 500ची नोट हवी आहे. एक 10 रुपयाची नोट जरी बायकोकडून आज घेतली तरीसुद्धा खूप चांगलं असतं. मी तुम्हाला हे म्हणणार नाही की खूप घ्यायचं तिच्याकडून, असं नाही आहे. तिच्याकडून एक शिक्का जरी घेतला 1 रुपयाचा आजच्या याला, जसं अक्षय म्हणतो, कधीही कमी पडणार नाही त्या गोष्टीसाठी. आणि बायको ही तशी पण लग्नानंतर तुमच्या घरी येते तर ती लक्ष्मी रूपातच येते. हा भाग वेगळा आहे की ती खर्च पण तेवढाच करून घेते. पण आज अक्षय तृतीयेला जे मी सांगते आहे ते जर तुम्ही केलं तर त्याचा पण तुम्हाला खूप लाभ मिळतो. बायकोकडून फक्त एक शिक्का घ्यायचा आहे, किंवा बायकोने जर नवऱ्याला जर शिक्का दिला किंवा एखादा 10 रुपयाची नोट दिली किंवा 500 रुपयाची नोट दिली, तर देताना नेहमी म्हणा नवऱ्याला की नाही, तुझ्या पेमेंटमध्ये नेहमी वृद्धी होईल किंवा तुझ्या पैशामध्ये नेहमी वृद्धी होईल, तुझं नेहमी चांगलंच होईल, तुला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, असं म्हणूनच ही नोट नवऱ्याला द्यायची. दरवेळेसची भांडणं वेगळे ठेवून आपण जी आज देणार आहोत त्यामध्ये बऱ्याच प्रकारची वृद्धी होते. तर देताना चांगल्या इंटेन्शननी देणं हे फार गरजेचं असतं. दररोजचं लिक्विड कॅश जे असतं ती साऊथ ईस्टकडून येते वास्तूनुसार, आणि साऊथ ईस्टला कोणत्याही प्रकारचं ब्ल्यू कलरचं एलिमेंट्स, ब्ल्यू कलरचं ऑब्जेक्ट, पाण्याची टाकी, बोरवेल हे अशा प्रकारे येऊ देऊ नका वास्तूमध्ये. त्यामुळे आपला जो घरी येणारा पैसा असतो तो स्टक होतो. आणि साऊथ ईस्ट ही शुक्राशी रिलेटेड तुमची दिशा आहे म्हणून मी सांगितलेलं आहे. आणि शुक्र आणि चंद्र जे मी तुम्हाला सांगितलं आहे आता की नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट दोनपैकी एका दिशेमध्ये जर वास्तूमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत असेल तर ॲटोमॅटिक दुसरी दिशा ही इनबॅलन्स होऊन जाते. जसं आपण म्हणतो की आपल्या कुटुंबामध्ये आईला म्हणायचं की बायकोला म्हणायचं ही द्विधावस्था असते, म्हणून ती दोघांना पण त्याच पद्धतीने आपण बॅलन्स करतो, बरोबर आहे. मग ती वास्तूमध्ये पण तशाच प्रकारे ती बॅलन्स करावी लागते. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी आई आणि बायको ह्या दोघींना पण आणि दोघींकडून पण काय घ्यायचं आहे हे सांगितलं. शक्यतोवर जर तुम्हाला होत असेल तर नक्कीच घ्या यांच्याकडून. आज दोघींकडून पण तुम्हाला वृद्धीच होईल. नेहमीचा खर्च तो वेगळा असतो, पण वाईफकडून घेतलेली जर तुम्ही ती नोट असेल ती नक्कीच तुम्ही लॅमिनेट करा, किंवा ती नोट लॅमिनेट करण्यापेक्षा ती अगदी व्यवस्थित ठेवा, ती खर्च होऊ देऊ नका. आणि आईकडून घेतलेला शिक्का कोणत्याही परिस्थितीमध्ये, कितीही वाईट परिस्थिती हो, तो कधीही त्याला मेल्ट करू नका. ज्याला आपण म्हणतो आहे ना की आपण ज्वेलरकडे जाऊन तो मेल्टिंगला देतो आणि त्याच्याऐवजी आपण अंगठी वगैरे करतो, तसं काहीही करू नका. त्याला एका पॉलिथिनमध्ये, जसं मी आता हे घेतलेल्या हातामध्ये छोटा पॉलिथिन, छोट्या पॉलिथिनमध्ये तो शिक्का ठेवायचा, ती नोट पण ठेवायची चालेल, आणि हा नेहमी असा फोल्ड करून आपल्या खिशामध्ये ठेवायचा, जेणेकरून त्या दोघींचे पण विशेष तुमच्यासोबत राहतात, म्हणजे नेहमीच राहतील. ह्याबद्दल अजून फार सांगायचं म्हटलं तर तुमची साऊथ वेस्टची जी दिशा आहे ती रिलेशनशिपची दिशा आहे, खूप चांगल्या प्रकारे ती स्वच्छ ठेवा. वेस्ट पण दिशा तुमची मॅनिफेस्टची दिशा असते, त्या ठिकाणी पण फार क्लटर करून ठेवायचं नाही, खूप कचरा ठेवायचा नाही. जो कोणी पण माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.